स्वप्नात काय पाहणे अशुभ असते? अशुभ संकेत देणारी स्वप्न. स्वप्नात स्वतःला मोठमोठ्याने हसताना पाहणे म्हणजेच तुमच्यासोबत एखादी अप्रिय घटना घडू शकते किंवा तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवू शकते. स्वप्नात कावळा पाहणे म्हणजेच एखादी अप्रिय घटनेचे अशुभ संकेत मानले जातात. स्वप्नात स्वतःला डोंगरावरून पडताना पाहणे अशुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या कोणत्याही एखाद्या कामात नुकसान, हानी होण्याचे संकेत मानले जातात. स्वप्नात दागिने दिसल्यास ते तुमच्यावर गंभीर आजारपण येण्याचे संकेत मानले जातात किंवा नोकरी व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे संकेत मानले जातात. स्वप्नात झाडावरून पडणे म्हणजेच तुम्हाला एखाद्या कामात अपयश येण्याचे संकेत मानले जातात. स्वप्नात मुंडन पाहणे अशुभ मानले जाते. हे स्वप्न पारिवारिक नात्यात येणाऱ्या दुःखद घटनेचा अशुभ संकेत मानला जातो. स्वप्नात झाडू पाहणे अशुभ मानले जाते. असे मानतात की स्वप्नात झाडू पाहणे हे आर्थिक परिस्थिती ढासळण्याचा अशुभ संकेत आहे. स्वप्नात काळा साप दिसणे म्हणजेच की तुमच्यासोबत एखादी अप्रिय घटना घटित होण्याचे दर्शवतात. स्वप्नात स्वतःला साखळदंडात पाहणे अशुभ मानले जाते. स्वप्नात साखळदंड पाहणे हे तुमच्यावर कोणताही आरोप लागणार असल्याचा संकेत मानला जातो. स्वप्नात आग लागलेली दिसणे म्हणजे तुमच्या जीवनात दुःख, कष्ट येण्याचे अशुभ संकेत मानले जातात. स्वप्नात स्वतःला फाटक्या कपड्यात पाहणे म्हणजे लवकरच तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता मानली जाते. स्वप्नात स्वतःला एखाद्या नदीत, नाल्यात पडताना पाहणे म्हणजे लवकरच तुमच्या जीवनात दुःख, कष्ट येण्याचे संकेत मानले जातात. स्वप्नात बाजार पाहणे याचा अर्थ असा की तुम्हाला व्यापारात नुकसान आणि धनहानी होण्याचे संकेत मानले जातात. स्वप्नात राक्षस पाहणे खूप अशुभ मानले जाते. असे म्हणतात की राक्षस पाहणे म्हणजे तुमच्यावर एखादे संकट येण्याचे संकेत असतात.